कोल्हापुरातल्या अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिवाजी उदयनगर या परिसरामध्ये असणाऱ्या जयराज विद्या मंदिर परिसरामध्ये 7:30 वाजल्यापासून मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये मोठा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळतोय आणि याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरमधले प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो की सकाळी मोठ्या प्रमाणात अनेक सेंटरवर या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। 7:30 वाजता ही सर्व लोक येऊन रांगेत उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की अतिशय आटातटीच्या लढती अनेक प्रभागात होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की यादवनगर सारख्या परिसरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतो की प्रत्येक उमेदवार आपले मतदार बाहेर काढायचा प्रयत्न करत होता आणि त्याच पद्धतीचं चित्र यादवनगर परिसरात दिसते। एकूणच आपण पाहतो की मोठ्या उत्साहात या ठिकाणी मतदानाला सुरुवात होते। कुठेतरी सकारात्मक बाब म्हणावी लागेल, कारण आपण पाहतो की शिवाजी उधमनगर परिसरात अशा प्रकारचं चित्र यापूर्वी फार दिसत नव्हतं, पण यावेळेला मात्र आपण पाहतो की मोठ्या संख्येनं हे मतदार बाहेर पडलेले आहेत। मतदार राजा आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की 20 प्रभागात एकूण 81 जागा आहेत आणि त्या 81 जागेवर जवळपास 330 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि या सर्वच उमेदवारांना मतदान करण्यासाठी हे मतदार राजा बाहेर पडलेले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण आपण पाहिलं तर काँग्रेस विरोधात या ठिकाणी आपण पाहतो की महायुती अशा प्रकारची प्रमुख लढत दिसते। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं ठाकरे सेना ही काँग्रेस सोबत या ठिकाणी निवडणूक लढवते, त्यामुळं काँग्रेस विरुद्ध महायुती अशा प्रकारच्या लढतीमध्ये नेमकं काय होणार हा मतदार राजा ठरवणार आहे। एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारचं जर चित्र राहिलं तर सर्वाधिक मतदानाची टक्केवारी पुन्हा एकदा या कोल्हापुरात नोंदवली जाईल अशा प्रकारची शक्यता आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।